तर जम्मू काश्मीर विधानसभेचं आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर सरकारनं हे विशेष अधिवेशन बोलवले आणि या अधिवेशनात केंद्राच्या समर्थनार्थ प्रस्ताव येणार आहे। दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याबाबत सुद्धा ठराव सादर होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, एनआयचा तपास एकीकडे वेगाने सुरू आहे, दुसरीकडे जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन ज्याकडे सुद्धा लक्ष असेल, नेमकं काय अपडेट्स आहेत? अगदी श्रुती, खरं तर ज्यावेळा केंद्रीय गृह मंत्रालयाने कालच स्पष्ट केलं की बैसरण व्हॅलीतल्या हल्ल्याचा पूर्णपणे तपास हा एनआयएच करेल आणि अधिकृतपणे हे जाहीर केल्यानंतर एनआयला आता हे मोठं एक यश आलेलं आहे की 20 ते 22 किलोमीटर घनदाट जंगलातला मार्ग जो आहे तो पूर्ण करत हे दहशतवादी बैसरण व्हॅलीपर्यंत पोहोचलेले होते। जवळपास 2 त्यांच्याकडे AK-47 रायफल्स होत्या असं देखील आता माहिती समोर आली आहे आणि ज्या बुलेट्स तिथं जाग्यावर सापडलेल्या त्याच्यामधून आता नवा तपास जो आहे तो एनआयएनं सुरू केलेला आहे। एनआयचं पथक अजूनही पहलगाममध्येच आहे, मात्र ज्या ठिकाणी संशयित आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना तपास करायचा त्या ठिकाणी त्यांची पथकं देखील जात आहेत। हे सगळं सुरू असताना पहलगाम सध्या तरी शांत आहे, मात्र बैसरण व्हॅली ज्या ठिकाणी मी स्वतः ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गेलो होतो तिथं आता चिटपाखरू ही अक्षरशः पोहोचू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे की माध्यम सोडाच पण सामान्य नागरिक किंवा इतर कुणालाही बैसरणच्या व्हॅलीमध्ये किंवा तो जो संपूर्ण 15 ते 20 किलोमीटरचा परिसर आहे तिथं प्रवेश नाही आहे। पूर्णपणे आता तिथं म्हणजे सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे आणि ही इकडं अशी शांतता असताना दुसरीकडे पूंछ आणि कुपवाडामध्ये मात्र काल रात्री पुन्हा एकदा लष्कर म्हणजे पाकिस्तानच्या लष्करानं गोळीबार अंधाधुंदपणे गोळीबार केला, मात्र भारतीय लष्कराने त्याला चोख असा प्रत्युत्तर दिला। यामध्ये कुठलाही कुणीही सैनिक आपले जखमी झालेले नाहीत, मात्र सलग 2 दिवस काल आणि परवा असं सलग 2 दिवस मध्यरात्री पाकिस्तानकडून हा गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। तिसरं आज अधिवेशन होते, लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत मनोज सिन्हा त्यांनी हे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे। 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल। सुरुवातीला म्हणजे श्रद्धांजली मृतांना सगळ्या हल्ल्यातल्या वाहिली जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर चर्चा सुरू होईल। आता ह्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की सत्ताधारी उमर अब्दुल्ला यांचा पक्ष नेमकं काय बाजू मांडतो आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत किंवा जे सत्ता नेते असणार आहेत ते नेमकं काय मांडतात। त्यामुळे जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये आज नेमकी काय चर्चा होते या दहशतवादासंदर्भात हे महत्त्वाचं बघावं लागणार आहे, कारण स्थानिकांचा सहभाग हा सिद्ध झालेला आहे। अनेकांची घरं जे जवळपास 10 जणांची घरं जमीनदोस्त लष्करानं केली आहेत आपल्याला माहीत आहे। त्यामुळे ह्याच्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येण्याची शक्यता आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। संदीप, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।